गुड मॉर्निंग मित्रांनो. 12 वाजले आणि आत्ताच उठलो 8 वाजतासाठी. आम्हाला जरा बाहेर जायचं होतं फिरायला, पण तो प्लॅन कॅन्सल झाला कारण त्या साईडला सगळा बर्फच पडला आहे. त्यामुळे नाही का कॅन्सल झालं ते. तरी आम्ही इथं एक मंदिर आहे, त्या मंदिराला भेट द्यायसाठी म्हणजे फिरण्यासाठी जाणार आहे. इथं काही शॉपिंग करणार आहे. तसं आज आमचा नाश्ता पण मिस झाला. मम्मी इथून मोमोज आणि प्लेन मॅगी घेते, एग मॅगी घेते. तर बघूया तेवढं करूया, पॅकिंग करूया. पॅकिंग करून मग आम्हाला इकडून तर इथं टेंटला यायचं आहे, त्या टेंटला यायचं आहे आणि त्यानंतर आम्ही फिरायला जाणार आहे. तर 1 तासात नियोजन आहे ते बघूया मित्रांनो. हा नाश्ता आणि हा व्ह्यू बघा. सुक आहे सुक. आता आपण निघालो आहे हॉटेलमधून टेंटमध्ये आणि तिथून जाणार आहे आपण एका मंदिराला. इथं लोकलचं मंदिर आहे, तिथं जाणार आहे. बघूया. हा टेंट आपला आहे, 1 2 हे आपले. तर आम्ही चाललो आहे, गुरुद्वार आहे इथं फिरायला. बघूया आता. आम्ही इथं लोकलच्या बसमध्ये चाललो आता गुरुद्वारला. 1 तासाच्या वेटिंग बस आली. आपण आलो आहे गुरुद्वारापाशी आणि इथं नाही का तळे आहे, गरम पाण्याचं तळे आहे ते पण बघणार आहे आपण. बघूया. शपथ काय सीन आहे थोडं हे बघा तुम्ही. मित्रांनो हवा गरम पाणी येतं इथून. ते गरम पाणी येतं. आता याचं काय लॉजिक आहे काय मला माहीत नाही, पण इथून गरम पाणी येतं आहे. ती पार्वती नदी हे. बरं 1 नंबर वाटतं. थंडी पण वाजते, एका साईडने गरम पण होतं. नाही रे, हे गरम पाणी इथलं गरम पाण्याचा दूध आहे. मित्रांनो आम्ही इथं चप्पल ठेवायला आलो आहे. एवढं गरम आहे ना इथं. बघू शकता आज आपण गुरुद्वारात आलो आहे. दरबार साहेबचे तिथे गरम पाण्याचं कुंड, तिथे आता सगळे हातपाय तुम्हाला रिॲक्शन सांगतो कसं आहे. खरंच गरम पाणी का हे मी आज प्रूव्ह करणार आहे की नेमकं खरंच गरम पाणी आहे का. म्हणजे अक्षरशः रूममध्ये जेवढं आम्हाला गिझरने गरम पाणी भेटत नाही काही जास्त गरम होऊ शकतात. तुम्ही इथं कसं दुखं झाले त्या गरम पाण्याच्या वाफेमुळे. एवढं कडक गरम पाणी ना बाई, मी 8-9 दिवसानंतर एवढं कडक पाणी. मला आता दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. आता लंगर इथं जेवणार आम्ही आणि मस्त वाटलं, शांतता. पण गरम सगळं अख्खं गरम येते तिथं, मस्त फीलच होतं. मित्रांनो आपण कसोल मार्केटमध्ये होतो. भावासाठी आणि आर्यन ह्या भावासाठी आपण 2 बॅग घेतल्या. इथं जे उदय भाईंनी खूप चांगल्या प्रकारे रेट करून दिले. म्हणजे सर्व 3 गोष्टी घेतल्या मी. 900 रुपयाला मला काहीतरी पडल्या. ठीक आहे, चांगलं आहे, बेटर आहे, चांगलं आहे. चला मग आता मार्केटमध्ये आता थोडंसं फिरूया, नंतर आपली बस आहे आणि डायरेक्ट आपण जाऊया आपल्या रूमवर. मस्त वा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजची मॉर्निंग झाली. आमचा आज सेकंड लास्ट दिवस आहे आणि उद्याचा एक दिवस आहे. उद्या बेसिकली आम्ही उद्याच निघणार आहे आणि रात्रीची जी शॉपिंग करून आलो आम्ही. शॉपिंग केल्यानंतर डायरेक्ट जेवलं आणि डायरेक्ट झोपलो. आत्ता सकाळी उठून 12 वाजले आणि नाश्ता केला आणि एवढी थंडी वाजत होते कारण आमच्या टेंटमध्ये आहे ना ऊन नाही पडत आहे. म्हणून परत नदीच्या कड्याला आलो. इथं आपण 2 दिवसापूर्वी पूर्ण धिंगाणा घातला आहे आणि तेव्हा हे असे टाईमपास चालू आहे इथं.
असे दगडे साठून बिटून करायचं. मस्त वाटतं इथं आल्यावर. हे बघा आपण हे घडवलं सत्य. खाली 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 हळू 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 ए हळू चला. चला रे चला चला रे चला. परत कसोल मार्केटला खाली ए खाली बस. यो पिलेला आहे यो पिलेला आहे आणि आम्हाला आत्ता का आला हे अण्णा काय बोलायचं तुला बाबा. फायनली आलोय आम्ही. लोक एक्सपिरियन्स क्वालिटी. काय म्हणणं आहे तुमचं रोहित? काय म्हणणं आहे तुझं? एवढंच बाकी होतं तुम्हाला 3 किलोमीटरसाठी. मित्रांनो हे सिद्धू आहे, म्हणजे सिद्धू पाहिजे नाही, हे इथलं लोकल फूड आहे सिद्धू. पहिल्यांदा घेतलं. हां काहीच माहीत नाही. थांबा आता आपले दर्शन भाऊ द रायडर कोकण रायडर खाणार आहे. कसं आहे बघूया. ट्राय करा खरंच ट्राय करा. 2 चटण्या सेम पद्धतीने बुडून घेतलाय. इडली मोमोज खायचे पाहिजे पोटभरून. झालं आता आपण मार्केटमध्ये परत एकदा आलतो आणि ही एक बॅग घेतली रोहीसाठी घेतली कोल्हापूरचा आणि अजून 2-3 गोष्टी घेतल्या. आता बघूया आता निघायचं इथून. रात्रीचा स्टे आमचं टेंट चेंज केला आहे, नवीन टेंटमध्ये गेलो आम्ही, तर आम्हाला आवडत नव्हतं त्यामुळे मी चांगल्या टेंटमध्ये गेलो परत. आता आज आहे ना हेच आहे, सर्व टर्न झालेलं आहे, सगळी खरेदी. माझी खरेदी तर 3-4 हजारच्या वर गेलेली, जास्तच गेली असेल. जाऊ दे, पोरांसाठी आई घरच्यांसाठी घेतलं. आईसाठी फक्त शालच घेतली, कारण आई दुसऱ्या काही गोष्टी वापरत नाही त्यामुळे घेतलीच नाही. एक टोपी आहे, एक टोपी ती थोडंसं स्कॅम झालं आहे टोपीचा, म्हणजे ती टोपी जाणून बुजून आली, म्हणजे असं समजू शकता की ढसच मारलेली ती टोपी. गरम म्हणजे ढस नाही, म्हणजे आम्ही ह्या टोपीचे पैसेच दिले नाही, त्याने पैसेच लावले नाही त्या टोपीचे. नंतर कळालं आम्हाला. ठीक आहे चला बघूया आता. हे आमचा नवीन टेंट आहे. ही आमची रूम, अशी रूम आहे आणि इकडं संडास बाथरूम. तुम्हाला दाखवतो कसं राहतं जर तुम्ही बघितलं नसेल तर. तेव्हा असं राहतं. ओके चला आता. आपल्यासोबत मोठे कलाकार आहे ज्यांनी आजी आतुलसोबत काम केलेले. ठाकूर, जे तुम्हाला माहीत असेल, हे लेखक ठाकूर नाही, आपले रोहित ठाकूर सर. ते थोडंसं आता हे करताय, माइंडमध्ये करताय. यस यू ओके सर्व शांत आहे. यस थांबा आता तुम्हाला मोठा सेट बघायला भेटणार आहे. हो
थांबा थांबा, आता क्षण येतो, तो क्षण भेटणार आहे आपल्याला. हा क्षण तुम्ही कधीच बघितला नसतात मित्रांनो, शंभर तुम्हाला आता हा क्षण बघायला भेटणार आहे. रोहित ठाकूर म्हणजे अजय सर तुम्ही बघत असेल तर प्लीज त्या पोरांना तुमच्या टीम मध्ये हायर करा. मित्रांनो आज 25 तारीख. ह्याच काही वर्षापूर्वी आपण ह्या धर्तीवर आलतो आणि रात्री 12 वाजता केक बिक करता थँक्यू ऑल ऑफ यू. 12:30 दरम्यान झाले आणि आज 25 तारीख आपला दिवस. म्हणजे सर्वांना माहिती होतं की ट्रिपच्या ह्याच्यातच हा बड्डे राहणार आहे. हो हो ट्रिपच्या ह्याच्यातच बड्डे राहणार आणि इथं रेंज पण नाही आहे. मला कोणाचे मेसेज येतो, कोणाचे कॉल येतात, काही समजत नाही. माहीत होतं हे बड्डे सेलिब्रेशन करेल, पण रात्री 12 वाजता करेल हे वाटलं नव्हतं मला. दुसऱ्या दिवशी कारण पार्टी लागितली त्यांना, त्यासाठी त्यांना पण प्रणव, रोहित, अण्णा म्हणजे प्रीतम, अजून बंड्या, अजून मावल्या, दर्शा, अजून 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 हायला नावं पण लक्षात नाही माझ्यासोबत. एस पी सर्व ऑल दर्शा अजून ओके बस आता मला लक्षात नाही. सर्व आम्या सर्व थँक्यू. खरंच हा बड्डेचा दिवस हा स्पेशलच असतो प्रत्येकासाठी. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा एक मुमेंट आणणारा दिवस असतो. म्हणजे त्या दिवशी समजतं कोण आपले कोण आपल्याने. हे पूर्ण नवीन आहे माझ्यासाठी. खूप माझे जीवाभावाचे मित्र आहे. हे फक्त मित्र आहे. असे अनेक जीवाभावाचे मित्र आहे माझे की कमी होत गेले दरवेळी. ह्याच्यात हे अडाऊन झाले, म्हणजे काही कमी झाले आणि काय हे अडाऊन झाले. बाकी थँक्यू ऑल. ठीक आहे चला, अस्ताला विस्ताला शिकवून त्याला भेटूया.